तर पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। तब्बल 4 वर्षांनी पुण्याचे महापौर बंगल्यात वास्तव्यास येणार आहेत। महापौर बंगल्यात सध्या रंगकाम सुरू आहे, फर्निचरचं देखील काम सुरू आहे। दरम्यान या महापौर बंगल्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून महापौरांविना असलेला हा महापौर बंगला पुन्हा एकदा आता महापौरांसाठी सज्ज झालेला आहे। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। मात्र त्याआधी पुण्यातील महापौर बंगल्याची डागडुजी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। 2017ला निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर 2022 पासून आपण पाहिलं की निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे या महापौर बंगल्यात महापौरांचं वास्तव्य नव्हतं। जवळपास आता 3 ते 4 वर्ष झाले या बंगल्याचं रिनोव्हेशन झालेलं नव्हतं आणि आता निवडणुका झालेल्या आहेत। काही दिवसातच पुण्याचा महापौर कोण असणार हे सुद्धा पुढे येईल। आता निवडणुका झालेल्या आहेत आणि काहीच दिवसामध्ये पुण्याचा महापौर कोण होणार हे सर्वांसमोर येईल, पुणेकर जनतेसमोर येईल आणि त्याआधी या महापौर बंगल्याची डागडुजी आहे, रंगकाम करण्याचं काम आहे ते सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आता आज महापौर आरक्षण सोडत निघते आणि त्यामुळे महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडते आणि या महापौर बंगल्यावर कुणाचं वास्तव्य होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।